नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. दसऱ्यानिमित्त ग्राहकांनी केली सोन्याची लयलूट. 3:30 शुभ मुहूर्तावर सोने खरेदीचा लुटला आनंद. सराफा बाजारात सोन्याची झाली मोठी उलाढाल. आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून प्रणिती शिंदे मैदानात उतरणार. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केली घोषणा. धम्मचक्र प्रवर्तन मिरवणुकीत 2 मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली बाचाबाची. गाडी पुढे घेण्यावरून झाली दगडफेक. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आणि ग्रामदेवता रूपा भवानी मंदिरात महिला फौजदाराला महिलेकडून मारहाण. एका महिलेविरुद्ध झाला गुन्हा दाखल. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी रेलचेल वाढल्याने सोन्याची मोठी उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. हिंदू धर्मातील महत्वाचा आणि 3:30 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जाणारा दसरा अर्थात विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरातील तसेच विविध ग्रामीण भागातील ग्राहकांनी बाजारपेठेत दाखल होत सोन्याची चांगली खरेदी केली. पितृपक्ष पंधरवड्यात कोणतेही शुभ कार्य करत नसल्याने सोन्याची मागणी घटल्याने सोन्याचे दर कमी होते, परंतु विजयादशमीला सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली. सोन्याची उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचे सराफा व्यापाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान सोन्याच्या विविध दागिन्यांना यावेळी मोठी मागणी होती. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदे उतरणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, असे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले, तसेच येथील स्मारकाला भेट दिली. यावेळी शिंदे यांनी प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीबाबत घोषणा केली. शिंदे म्हणाले की उमेदवारी कोणाची, ताईची की तुमची? नाही, जाहीरपणानं मी सांगितलेलं आहे प्रणितीताई ही खासदारकीकरता उभे राहील. मी तर आता राजकारणातून निवृत्त झाल्यासारखं आहे, पण मी जे काय मदत करत असेल ती करत आहे. प्रणिती ही उमेदवार असेल. आता पदोन्नती म्हणजे मी मुख्यमंत्री असतानाच पदोन्नती दिलेली होती, कारण ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना तर दिलंच पाहिजे, आणि तेव्हापासून ती सुरू झाली. दरवर्षी आम्ही जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. मात्र योगायोगाने मी आज सोलापुरात आहे, त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच देशात सार्वत्रिक निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता आमदार प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील. या संदर्भात मला जी करता येईल ती मदत मी करणार असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाचे गाजर दाखवणाऱ्या विविध नेत्यांच्या पोस्टरचे दहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले. दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते, त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवणाऱ्या विविध नेत्यांच्या पोस्टरचे दहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध घोषणा देत छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी पुतळा दहन केला. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. या सरकारचं, राज्य सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. सरकारचं, राज्य सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, मुंडीवर पाय. एक मराठा, लाख मराठा. दरम्यान राज्यकर्त्यांवर तीव्र आरोप करताना राम जाधव यांनी पुतळा दहन केल्याचे सांगितले. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, सदस्य आणि मराठा बांधव उपस्थित होते. जसं दसऱ्याला रावणाचा दहन केला जातो, आज तसंच मराठा आरक्षणासाठी
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा आज आम्ही इथं दहन केलेलं आहे. गेल्या 3 दिवसात 3 समाज बांधवांनी मराठा समाजाचे आरक्षणासाठी तिथं बलिदान दिलं आहे. हा सरकार दसरा मेळावा घेण्यात त्यांचं ताकद दाखवण्यात ते व्यस्त आहेत. एकही लोकप्रतिनिधी तिथं आमच्या मराठा समाजाच्या बांधवाच्या घरी त्यांनी भेट दिली नाही. त्यासाठी मी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा निषेध देतो. छगनराव भुजबळ असतील, वड्डेकर असतील किंवा सदावर्ते असतील, हे गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला ओबीसी म्हणणं घेण्यासाठी विरोध करत आहेत. सदावर्ते जे मध्यंतरी म्हणला की ही जत्रा आहे, त्या जरंगेची मी सदावर्त्यांना आवाहन करतो, या महाराष्ट्रात तुम्ही आता फिरून दाखवा. मराठा क्रांती मोर्चात तुम्हाला काय गणित दाखवून देईल. येणाऱ्या काळात लवकर मराठा समाजाला 50% आतून ओबीसी मधून आरक्षण द्यावे, अन्यथा हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या वतीने मोठं आंदोलन उभा करणार आहे. मी तमाम समाज बांधवांना आवाहन करतो की कोणी आत्महत्या करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय, अन्यायाविरोधात आवाज उठवा. आपल्या समाजावर अन्याय होते, आपण लढा उभा करूयात, पण आत्महत्या करू नका. मी त्यांना आवाहन करतो. 10वीच्या बोर्डाने लेखी प्रात्यक्षिक परीक्षेच्या अंमलबजावणीत थोडासा बदल केला असून प्रात्यक्षिक परीक्षेच्या पडताळणीसाठी बोर्डाकडून प्रत्येक जिल्ह्यात पथके पाठवली जाणार आहेत. फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होणार असून तत्पूर्वी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना 6 नोव्हेंबर तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 20 नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. दरम्यान आता बोर्डाने लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या अंमलबजावणीत थोडासा बदल केला असून प्रात्यक्षिक परीक्षेच्या पडताळणीसाठी बोर्डाकडून प्रत्येक जिल्ह्यात पथके पाठवली जाणार आहेत. दरवर्षी इयत्ता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा सुरू असताना पेपर सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचायला दिली जाते, पण मागच्या वर्षी हा प्रकार बंद करून कॉपी प्रकरणाला आळा घालण्याचा प्रयत्न बोर्डाकडून झाला आहे. यंदाही तो बदल कायम राहणार आहे. दुसरीकडे आता एकाच शहरात एकापेक्षा जास्त परीक्षा केंद्रे असतील तर एका केंद्रावरील मुले दुसऱ्या केंद्रावर परीक्षा देतील असाही बदल या वर्षीपासून केला जाणार आहे. ज्या ठिकाणी एकच परीक्षा केंद्र आहे त्या ठिकाणी असा बदल नसणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती किंवा इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे हा बदल असणार आहे. एका दिवशी जिल्ह्यात आलेली बोर्डाची पथके त्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील बहुतेक शाळांना भेटी देतील. गुणदानातील बनावटगिरी रोखण्यासाठी बोर्डाकडून असा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. धम्मचक्र प्रवर्तन मिरवणुकीत 2 मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या शिवीगाळ आणि बाचाबाचीचे रूपांतर दगडफेकीत झाल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात बहारदार मिरवणुका काढण्यात आल्या. या निमित्ताने माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांचे पीबी ग्रुप अर्थात प्रबुद्ध भारत तरुण मंडळ तर माजी नगरसेवक रवी गायकवाड यांचे आरजी कंपनी अर्थात बुद्धदर्शन मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मिरवणूक पुढे नेण्यावरून दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून नवी वेस पोलीस चौकीपर्यंत एकमेकांचं मंडळ पुढे नेण्याची जणू काही शर्यत लागली होती. त्यामुळे दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. मेकॅनिकी चौकात एकमेकांचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ आणि बाचाबाची झाली. याचे रूपांतर लेझिम फेकाफेकी आणि दगडफेकीत झाली. यामुळे काही वेळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी वेळीच लाठ्या उगारून गर्दीला पांगवापांगव करून कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि पोलीस निरीक्षक विजया कबाडे यांनी वेळीच घटनास्थळी येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. यामुळे पुढील अनर्थ टळला. आपल्या कार्यक्रमाला गालबोट लागेल. कृपया दगडफेक कुणीही करू नका. आपल्या कार्यक्रमाला गालबोट लागेल.
तुळजापूरच्या ग्रामदेवता रूपाभवानी मंदिरात महिला फौजदाराला मारहाण केल्याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त रूपाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विरुद्ध दिशेने नको सरळ या असा सल्ला देणाऱ्या महिला फौजदारास महिला भाविकांकडून रागानं हातातली वस्तू भिरकावून मारली. यात फौजदार महिला जखमी झाल्या. दुपारी 12च्या सुमारास रूपाभवानी मंदिरात ही घटना घडली. या प्रकरणी कशिश ओंकार वाले वय 23 राहणार जैन मंदिरात शेजारी सम्राट चौक सोलापूर या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी महिला फौजदार संजीवनी संगेश भट्टे वय 35 यांनी फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले की रविवारी भट्टे यांची रूपाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे दर्शन सुरळीत व्हावे यासाठी बंदोबस्तासाठी ड्युटी होती. त्यांच्यासोबत अन्य महिला पोलीसही होत्या. दुपारी 12च्या सुमारास यातील कशिश ओंकारवाले ही महिला दर्शनासाठी विरुद्ध दिशेने येत होती. तीच भट्टे यांनी सरळ दर्शन रांगेत या असे सांगत असताना महिलेने हातातील वस्तू फौजदार भट्टे यांच्या दिशेने भिरकावून मारत तू दर्शन रांगेत या असे सांगणारी कोण म्हणत अंगावर धावून हातातील वस्तू फौजदार भट्टे यांच्या तोंडावर मारली. यात झालेल्या झटापटीत फौजदार महिलेच्या गळ्यावर व हातावर नखे ओरखडल्याने त्या जखमी झाल्या. या प्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून कशिशवाले या महिलेविरुद्ध जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तपास सहाय्यक फौजदार पवार हे करत आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची करकंब येथे दुर्गा माता दौड संपन्न झाली. करकंब तालुका पंढरपूर येथे नवरात्रीच्या काळामध्ये चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण करणाऱ्या दुर्गा माता दौडचे रविवारपासून करकंब येथे शिवप्रतिष्ठान करकंब यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावर्षी श्री दुर्गा माता दौडचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने जल्लोषपूर्ण वातावरणात या दौडचे आयोजन करण्यात आले होते. शिवभक्त युवक युवती बालचमू मोठ्या संख्येने सहभागी होऊन भवानी माता दुर्गादेवीचा जागर करत होते. रात्रभर जागून शिवभक्तांनी देखावे, फुलांची आरास, रांगोळ्या काढून थोरली वेस येथील परिसरास मंगलमय रूप दिले. भगवे फेटे, भगव्या साड्या परिधान करून मोठ्या संख्येने युवक युवती बालचमूंच्या उपस्थितीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मंगळवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री दुर्गा माता दौडचा समारोप मोठ्या उत्साहात करण्यात आला. नवरात्रीनिमित्त घटस्थापनेपासून शहरातून विविध भागांमधून दररोज निघालेल्या श्री दुर्गा माता दौडीचा समारोप मंगळवारी विजयादशमी निमित्त झाला. प्रारंभी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन अबोली बिभीषण व्यवहारे या युवतीच्या हस्ते थोरली वेस येथे करण्यात आले. भगवा ध्वजधारक म्हणून साक्षी कुलकर्णी ध्वज घेऊन ती या दौडीत सामील झाली. हिंदू बांधवांनी श्री दुर्गा माता दौडीचे रांगोळीच्या पायघड्या घालून पुष्पवृष्टी करत स्वागत केले. ही दौड थोरली वेस, सोमवारपेठ, म्हसोबा मंदिर, एसटी स्टँड, मोडलीम रोडवरील देवी मंदिर, शुक्रवारपेठ, धाकटी वेस मार्गे काढण्यात आली. या श्री दुर्गा माता दौडीचा समारोप थोरली वेस येथे आरती आणि देहमंत्रांनी करण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, युवक युवती, बालचमू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयादशमी दसरा सण पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन आणि एकमेकास आपट्याची पाने देऊन मोठ्या उत्साहात मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे साजरा करण्यात आला. विजयादशमी दसरा सण पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन व एकमेकांस आपट्याची पाने देऊन मोठ्या उत्साहात मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे साजरा करण्यात आला. शस्त्रपूजेचा मान रूढी परंपरेनुसार पोलीस पाटील यांना दिला जातो. गावातील मुख्य दोन्ही मारुती मंदिर, कंचेश्वर मंदिर व खंडोबा मंदिर येथे मंत्रोपचारात विधिवत शस्त्रांची पूजा अर्चा करून श्रीफळ वाढवून आपट्याची पाने देऊन जिल्हा परिषद प्रशालेत सीमोल्लंघन करण्यात आले. आजच्या या पूजेचा मान युवा पोलीस पाटील लक्ष्मण माळी यांना मिळाला. शस्त्रपूजनानंतर एकमेकांना आपट्याची पाने देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस पाटील कमलाकर साठे पाटील, महेश डोंगरे, विकास उपासे, माजी सरपंच पुरुषोत्तम देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गोविंद डोंगरे, आदमशाह फकीर, सुदर्शन शिंगारे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक विधींचे पौरोहित्य विजय जोशी यांनी केले. तुळजाभवानी कारखान्याचा मोळी टाकणे कार्यक्रम संपन्न झाला. श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना यावर्षीच्या चालू गळीत हंगामात ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना
2,555 रुपयांचा पहिला हप्ता देऊन कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न पूर्णपणे मिटणार असल्याचे मत श्री तुळजाभवानी साखर कारखाना संचलित गोकुळ शुगर युनिट 2 चे चेअरमन सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले. श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याच्या गव्हाणीत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते ऊसाची मोडी टाकून गळीत हंगामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी चेअरमन सुनील चव्हाण, कार्यकारी संचालक विकास भोसले, जळकोटचे सरपंच अशोक पाटील, दिलीप सोमवसे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, मुकुंद डोंगरे, धनराज मुळे, रसिक दुलंगे, नानासाहेब उंबरे, रणवीर चव्हाण, संगप्पा हगलगुंडे आदी मान्यवरांसह कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रणवीर चव्हाण यांच्या हस्ते वजन काट्याचे व गव्हाणीचे पूजन करण्यात आले. यावेळी जनरल मॅनेजर अशोक खेंदाड, चीफ इंजिनियर शत्रुघ्न जाधव, चीफ केमिस्ट शहाजी पाडोळी, शेतकी अधिकारी जुबेर पटेल, राजाभाऊ सज्जन, शिवाजी चव्हाण, अजिंक्य चव्हाण यांच्यासह कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार शिवाजीराव चव्हाण यांनी मानले. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाच्या मालाचे लिलाव सुरू झाले. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिनांक 24 ऑक्टोबर दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाच्या मालाचे लिलाव सुरू झाले. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना 2003 साली झाली होती, परंतु ही बाजार समिती नाममात्रच होती. या बाजार समितीची सत्ता महाविकास आघाडीकडे आली असून सचिव दत्तात्रय वाघ यांनी संचालक मंडळामध्ये सकारात्मक भावना निर्माण करून बाजार समितीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी पहिला लिलाव अरिहंत ट्रेडिंग कंपनी वाशीचे व्यापारी दीपक उंदरे यांनी 4,685 रुपयाने बोली लावून खरेदी केले. शेतकरी सतीश कवडे यांचा संचालक मंडळाने पुष्पहार घालून सत्कार केला. यापुढे व्यापाऱ्यांनी अवैध माल खरेदी करणे बंद करावे. कृषी बाजार समितीची अधिकृत पावती शेतकऱ्यांना द्यावी, अन्यथा व्यापाऱ्यांना दंडासह गुन्ह्याला सामोरे जावे लागेल. आजपर्यंत 40 व्यापाऱ्यांनी अधिकृत परवाने घेतले आहेत. येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला माल स्थानिक बाजार समितीतच विकला जाऊन स्थानिक बाजारपेठेच्या वाढीला चालना देण्याची ग्वाही सभापती रणजित गायकवाड सह संचालक मंडळांनी दिली. या प्रथम लिलावाप्रसंगी उपसभापती तात्यासाहेब गायकवाड, संचालक शामराव शिंदे, रविकर मोराळे, काकासाहेब मोरे आदीसह व्यापारी, हमाल, शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते. पहिल्या दिवशी 15 क्विंटल सोयाबीन खरेदी झाले. सर्व लिलाव कामकाज व आभार सचिव दत्तात्रय वाघ यांनी केले. उमरगा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात झाली. शहरातील हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी कॉलेजपर्यंत दसऱ्याच्या मुहूर्तावर भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शोभायात्रेमध्ये मुली व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला व पुरुषांनी भगवा फेटा धारण केलेला होता. यावेळी माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत माने, युवा नेते किरण गायकवाड, बाळू पवार, धर्मराज जाधव, उमेश स्वामी, प्रवीण स्वामी, सिद्धेश्वर माने, डॉक्टर पेठ सांगवीकर आदी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. दसऱ्यानिमित्त ग्राहकांनी केली सोन्याची लयलूट.
3:30 शुभ मुहूर्तावर सोने खरेदीचा लुटला आनंद. सराफा बाजारात सोन्याची झाली मोठी उलाढाल. आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून प्रणिती शिंदे मैदानात उतरणार. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केली घोषणा. धम्मचक्र प्रवर्तन मिरवणुकीत 2 मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली बाचाबाची. गाडी पुढे घेण्यावरून झाली दगडफेक. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आणि ग्रामदेवता रूपा भवानी मंदिरात महिला फौजदाराला महिलेकडून मारहाण. एका महिलेविरुद्ध झाला गुन्हा दाखल. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.